जय शिवराय शेतकरी बंधूंनो, मी आपला शेतकरी मित्र यश कुमार। आज आपण कपाशीला कोणता खताचा डोस द्यायला पाहिजे त्याविषयी माहिती सांगणार आहे। शेतकरी बंधूंनो, कपाशीला आता 100 दिवस प्लस झाले। खताचा कपाशीला तिसरा डोस देणं गरजेचं आहे, कारण की तुम्हाला जर 100 प्लस कपाशीवर कैऱ्या जर घेणं असेल, बोंड जर घेणं असेल, तर तुम्हाला खताचा व्यवस्थित डोस द्यावा लागेल। सततधार पावसामुळे जे आपण अगोदर सॉइल ऍप्लिकेशन खत दिले आहे ते जमिनीत परचेस झाले, जिरून गेले। शेतकरी बंधूंनो, अशा वेळेस कपाशीला तुम्हाला एकदम जलद गतीनं खत मिळायला पाहिजे, यासाठी तुम्हाला कपाशीला कोणतं खत द्यायला पाहिजे याविषयी माहिती सांगणार आहे। शेतकरी बंधूंनो, कपाशीला फॉस्फरस असेल, पोटॅश असेल, कॅल्शियम असेल, मॅग्नेशियम असेल, सल्फर असेल, या सर्वच अन्नद्रव्यांची गरज आहे। आणि कमी खर्चामध्ये आपण कोणतं खत द्यायला पाहिजे याविषयी माहिती सांगणार आहे। शेतकरी बंधूंनो, यासाठी तुम्ही डाय अमोनियम फॉस्फेट, जे DAP नावाचं 1846 खत येतं, तर ते तुम्ही घ्यायला पाहिजे। शेतकरी बंधूंनो, एकरी 2 बॅग DAPच्या घ्या, कारण की त्याच्यामध्ये फॉस्फरिक ऍसिड आणि अमोनिया यांची प्रक्रिया करून DAP हे खत तयार केलेलं असतं। याच्यामधील जे फॉस्फरस असेल, सर्वात फास्ट म्हणजे फॉस्फरस एकदम झाडाला लवकर अवेलेबल न होणारं खत आहे, पण हे फॉस्फरिक ऍसिड अमोनिया वापरून तयार केलेलं खत आहे। याच्यातील फॉस्फरस तुम्हाला 10 ते 15 दिवसात झाडाला पूर्णपणे 100% अवेलेबल होईल। त्यानंतर शेतकरी बंधूंनो, त्यामध्ये तुम्हाला कोणतं कॉम्बिनेशन घ्यायला पाहिजे आणि ते आपल्याला कमी खर्चात योग्य असेल, तर न्यूट्री फर्ट हे जे खत येतं ट्रान्सवर्ल्ड कंपनीचं, टेट्रासल्फेट नावानं येतं। शेतकरी बंधूंनो, यामध्ये तुम्ही बघू शकता, तुम्हाला पोटॅश 12.5%, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि सल्फर याच्यापासून तुम्हाला दुय्यम अन्नद्रव्य सुद्धा भेटेल। याच्यातून तुमची जे काय कैरीची साईज असेल किंवा कैरीवरती सल्फरमुळे, मॅग्नेशियम यांच्या कमतरतेमुळे जो लाल्या रोग येतो त्यासाठी नियंत्रण भेटेल, आणि पोटॅश सुद्धा कैरी पक्व करण्यासाठी तुम्हाला मदत करेल। तर शेतकरी बंधूंनो, यामध्ये तुम्हाला दुय्यम आणि मुख्य अन्नद्रव्ये या दोन्ही प्रकारचे अन्नद्रव्ये 2च खतातून उपलब्ध होईल। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला याविषयी तुम्हाला काही अधिक माहिती हवी असल्यास तुम्ही आम्हाला कमेंट करून माहिती विचारू शकता किंवा फोन करून आम्हाला माहिती विचारू शकता। अधिक माहितीसाठी संपर्क करा। थँक्यू।